नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला परफेक्ट अशी कोथिंबीर वडी माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. चला तर मी आता साहित्य दाखवते. ही एक जुडी कोथिंबीर आहे. मी व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे, नंतर कापून घेतलेली आहे थोडी कोरडी करून. चण्याच्या डाळीचं पीठ आहे, ओवा आहे, चवीनुसार मीठ आहे, 1 टेबलस्पून हळद आहे. आणि हे जे तुम्हाला वाटलेलं वाटण दिसत आहे ह्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला, धनेपूड, जिरेपूड, अद्रक आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे. तीळ आहेत हे वरण लावण्यासाठी, थोडे मी ह्याच्यामध्ये देखील टाकणार आहे वडीमध्ये. आणि ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे. तर ह्याच्यामध्ये टिप आहे, ही तांदळाचं पीठ टाकण्याचं कारण आहे असं आहे की आपण जेव्हा वडी तळतो तेव्हा काय होतं की एकतर ती तेल खूप ओढले जाते किंवा ती असे तेलामध्ये फसफसते, म्हणजे फुटते. तर ते फुटू नये म्हणून आपण हे तांदळाचं पीठ वापरणार आहोत. पण एवढं नाही वापरणार आहोत. या वाटीने 2 वाटी फक्त आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. आणि चण्याचं पीठ जेवढं लागतंय कोथिंबीरमध्ये बसतंय तेवढंच आपण घेणार आहोत. पाणी लागलं तर आपण घेणार आहोत, का तर कोथिंबीर जर का ओली असेल ना तर पाणी जास्त लागत नाहीये. तर चला तर आपण आता हे पिठाचा गोळा बनवून घेऊ. हे पहा, मी आता पीठ मळण्यासाठी परातीमध्ये कोथिंबीर जी तुम्हाला दाखवलेली ती टाकलेली आहे. चणा डाळीचं पीठ मी याच्यामध्ये एवढं असून बाकी आहे. तांदळाचं पीठ अजून एवढं बाकी आहे. जे वाटीने मी दाखवलेलं तुम्हाला त्या वाटीने 1.5 वाटी टाकून घेतलेलं आहे. अजून लागेल तर मी थोडंसं टाकेल. चला तर मी आता एक करून साहित्य टाकत आहे. हळद, चवीनुसार मीठ, आता मसाले पण मी एक करून टाकून घेणार आहे. मिरची बारीक वाटून घेतलेली. आणि हे जे मी तुम्हाला आता दाखवलेलं ग्रेव्ही करून घेतलेली मसाल्याची ती, थोडेसे तीळ, थोडासा ओवा नेहमी चोळून टाकायचा. तर आता आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. अजून थोडंसं पीठ लागणार आहे. मी डाळीचं थोडंसं अजून पीठ टाकून घेते. तांदळाचं देखील मी आता अंदाजानेच घेते. अगोदर 1.5 वाटी घेतलेलं. चला तर आता आपण याचा गोळा बनवून घेऊ. हे पहा, हे बघा, मी आता पाणी बिलकुल नाही टाकलेलं. तर मी याचा गोळा व्यवस्थित बनवून घेते. तर हे पहा, अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतलेला आहे. चण्याच्या डाळीचं जे मी वाटीमध्ये पीठ दाखवलेलं ते पूर्ण लागलेलं आहे. आणि तांदळाचे जे पीठ आहे ते मेजरमेंटची तुम्हाला वाटी दाखवलेली त्या वाटीने 2 वाटी साधारण पीठ लागलेलं आहे. चला तर आता आपण याच्या वड्या बनवून घेऊ. असं आपण व्यवस्थित ह्याचे रोल बनवून घेणार आहोत आणि वरून याला तीळ लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर का स्टीमर असेल ना तर त्या स्टीमरचं जे आपले हे असते जाळीचं जे भांडं, त्याला तुम्ही तेल लावून डायरेक्ट थापू देखील शकता. पण माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे आता बनवून घेणार आहे. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी मीडियमच ठेवायची, म्हणजे वड्या चांगल्या शिजल्या जातील. तर हे पहा, मी आता तीळ ह्याला लावून घेणार आहे. ह्याच्यामधून फक्त असा गोळा हा फिरवून घ्यायचा, व्यवस्थित तीळ लागले जातात. हे पहा कशा मस्त तीळ लागलेले आहे. तर मी अशा प्रकारे सर्व बनवून घेणार आहे. तर हे पहा, मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत वड्यांचे रोल. तर मी आता हे वाफवण्यासाठी ठेवणार आहे. एका साईडला तिकडे पाणी देखील ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. चला तर आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण ठेवणार आहोत. 15 मिनिटानंतर एकदा चेक करणार आहोत शिजले आहेत का चांगल्या, नाहीतर अजून 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, मी आता ठेवलेले आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण जे आहे ते एकदम असं एका साईडने वाफ वगैरे नाही गेलेली पाहिजे. आणि माझं जे आहे ते एकदम असं व्यवस्थित बसते झाकण याच्यावरती. तर हे पहा, आता 15 मिनिटं झालेली आहेत. मी आता झाकण उघडणार आहे. तर तुम्ही आता टूथपिकनी किंवा आपला चाकू जो आहे त्याने तरी चेक करू शकता, पण मी आता टूथपिकनी चेक करणार आहे. तर हे पहा, अजिबात चिटकत नाही, म्हणजे वडी आपली शिजली आहे. आणि कलरवरून देखील समजतं आपल्याला. आता ह्याचा कलर चेंज झाला आहे. जेव्हा आपण ठेवलेली तेव्हा कशी हिरवीगार दिसत होती, तर आता हा पहा असा कलर ह्याचा चेंज होतो. मग समजायचं की आपली वडी परफेक्ट शिजली आहे असं. चला तर मी आता हे थंड करून घेणार आहे, नंतर ह्याच्या वड्या कापून घेणार आहे.
तर हे पहा मी आता अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. अगदी व्यवस्थित कट देखील झालेले आहेत. हे पहा थंड झाल्यानंतर कट करायच्या म्हणजे व्यवस्थित कट होतात. चला तर आता आपण तळून घेऊ. तर हे पहा मी आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपलं. चला तर आता आपण वड्या तळून घेऊ. मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या. फास्ट गॅसवरती वड्या नाही तळायच्या. हे पहा मी आता वड्यांची बाजू बदलून घेत आहे. तेलामध्ये हलवत राहायचं सावकाश. अजून थोडा वेळ लागणार आहे फ्राय होण्यासाठी. तुम्ही शॅडो फ्राय देखील करू शकता. मी आता डीप फ्राय करत आहे. तर हे पहा मी आता वड्या हलवून घेणार आहे. बाजू पलटी करून सावकाशपणे हलवायचं. आता तेल गरम असतं त्यामुळे उडण्याची शक्यता असते. ते मी आता काढून घेणार आहे. गॅस मी थोडा स्लो करून घेत आहे. अशा प्रकारे क्रिस्पी वड्या भाजून घ्यायच्या आहे. हे पहा तेलामध्ये देखील अजिबात वडी फुटत नाही. व्यवस्थित तयार आहेत आपल्या वड्या. तर टिप्स आहे याच्यामध्ये की तांदळाचं पीठ घातल्यामुळे तेल देखील ओढत नाही आणि वडी फुटली देखील जात नाही तेलामध्ये. पहा हे थोडेसे तिळच दिसत आहेत. बाकी वडीचं तुम्हाला काही दिसत नाही पीठ वगैरे. अशा प्रकारे मी आता राहिलेले बॅच देखील तळून घेणार आहे. तर हे पहा आपण डीप फ्राय करून घेतलेली आहे आपली कोथिंबीर वडी. चला तर आता मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये हे पहा असे व्यवस्थित तीळ लागलेले आहेत. हे पहा किती क्रिस्पी झाले आहेत. आवाज येतोय का बघा तुम्हाला. असं परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही जर का कोथिंबीर वडी बनवली तर अजिबात चुकणार नाही आणि क्रिस्पी अशी तयार होते. तर कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते कमेंट करून मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील.